रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याबाबत मंगळवार दिनांक 11 मार्च रोजी निवेदन महामानव बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती पनवेल व ब्लू पॅन्थर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी पनवेल रायगड पवन चांडक साहेब यांना देण्यात आले। यावेळी अनेक समाजबांधव उपस्थित होते। बुद्धगया येथील महाविहार जे आहे आपलं, त्या महाविहारामध्ये जे आज काय चाललेलं आहे म्हणजे 1949च्या रूलमध्ये जे त्यांनी ठेवलेलं आहे तो आम्हाला मान्य नाही। कारण तिथे असणारे इतर धर्मीयाचे लोक जास्त आहेत आणि बौद्ध समाजाचे लोक अतिशय कमी आहेत। म्हणजे बौद्ध भिक्खू वगैरे जे आहेत, त्याच्यामुळे कुठली गोष्ट काम करताना आपल्याला अडचण निर्माण होते, म्हणजे आपल्या बौद्ध लोकांना अडचण निर्माण होते। ती अडचण निर्माण होऊ नये यासाठी आपण सगळेजण निवेदन देण्यासाठी इथे आलेले आहोत आणि ते निवेदन हे प्रांताला दिलेलं आहे आणि ते निवेदन त्यांनी आपलं निवेदन शासनाकडे पाठवावं अशी विनंती करण्यासाठी आपण सगळे लोक आलात, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे। आणि हे निवेदन आम्ही अखिल बौद्ध जयंती समितीच्या वतीने आणि ब्लू पॅन्थरच्या वतीने दिलेलं आहे, एवढं आपल्याला माहीत असावं। खऱ्या अर्थाने शोकांतिका म्हणता येईल की संपूर्ण भारतामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लवकरच निर्णय व्हायला पाहिजे। कारण आपण पाहिलं असेल की हिंदू समाजातील जी काही मंदिरं आहेत, देवस्थान आहेत, त्याच्यावर जी काही कमिटी किंवा समिती असेल त्याच्यावर ते हिंदू समाजाचेच माणसं आहेत। मुस्लिम समाजाचे दर्गे असतील किंवा मस्जिदी असतील त्याच्यावर देखील मुस्लिम समाजाच्याच माणसांचा ताबा आहे। परंतु इतर कुठल्याही समाजाची लोक असतील त्यांची प्रार्थनास्थळे आहेत किंवा श्रद्धास्थळे आहेत, त्याच्यावर त्या समाजाच्या सर्व समिती आहेत। परंतु भगवान गौतम बुद्ध जे आहेत हे भारताचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या नावाचं जे महाविहार बुद्धगया येथे स्थित आहे, संपूर्ण जगातील लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि त्याचा जी कमिटी नेमलेली आहे ती कमिटीवर मात्र पूर्णपणे बौद्ध समाजाची लोक नाही आहेत। त्याच्यावर देखील 1949 ॲक्टनुसार त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाचं वर्चस्व आजही आपल्याला दिसून येतं। या संदर्भात हे सुरुवातीपासून चालत होतं, त्याच्यावर लढाया चालू होत्या। परंतु आता आपण काही दिवसापासून पाहिलं असेल तर त्या विहाराच्या बाहेर वेगळ्या प्रकारचे पुरोहितांकडून त्या ठिकाणी कर्मकांड असतील किंवा इतर प्रकारच्या पूजा अर्चा केल्या जातात, त्याला मात्र आमचा ठिकाणी विरोध आहे। कारण आपण बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म असल्यामुळे त्या ठिकाणी असं होऊ नये अशी आमची इच्छा आहे। त्याच्यामुळे संपूर्ण देशातून त्या ठिकाणी आंदोलन केलं जातं, निषेध मोर्चे काढले जातात किंवा निवेदने दिल्या जातात। आम्ही पनवेलच्या माध्यमातून या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती असेल, ब्लू पॅन्थर असेल किंवा या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पक्षातले आमचे सर्व सहकारी आहेत, सर्व सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे, धार्मिक संस्थांमध्ये काम करणारे, त्याच्यानंतर सामाजिक संस्थेमध्ये काम करणारे अशा अनेक लोक या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी प्रथम निवेदन दिलेलं आहे। याच्या पुढील काही पुढे काय करता येईल याच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा करणार आहोत। आम्ही आदरणीय प्रांत साहेबांना या ठिकाणी भेटलो, त्यांना आमची व्यथा मांडली। ते बोलले माझ्या माध्यमातून मी शासनाकडे हा तुमचा प्रस्ताव पाठवतो आणि त्यांनी आम्हाला त्या अशा प्रकारचं आश्वासित केलेलं आहे। आणि आपण जो प्रश्न विचारला की आपल्या नेत्यांनी त्या ठिकाणी विषय मांडला पाहिजे, खरोखरच शोकांतिका त्यांनी त्या ठिकाणी विषय मांडला नाही तर तो उचलून धरला पाहिजे आणि सरकारला अशा प्रकारचा निर्णय घेण्यास भाग पडलं पाहिजे। कारण की आता महासभेचं हेच मी तुम्हाला म्हटलं की नुसता मुद्दा उचलून नाही तर तो सरकारला निर्णय घेण्यासाठी त्यांनी भाग पाडला पाहिजे अशी आमची समस्त आंबेडकर चळवळीच्या लोकांची इच्छा आहे।